केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये अनेक नवीन खुलासे सध्या समोर येत आहेत। या प्रकरणातली मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या तपासामध्ये अनेक वेगवेगळे माहिती सध्या समोर येत आहे। अशातच एक धक्कादायक माहिती समोर आणलेली आहे बिटिया फाउंडेशनच्या संगीता तिवारी यांनी, कारण की त्यांनी 2 दिवसापूर्वीच केतन अग्रवाल यांचे वडील आहेत विशाल अग्रवाल यांची भेट घेतलेली होती। पोलीस अधीक्षकांची सुद्धा भेट घेतलेली होती। सिया गोयल बद्दल काय तुम्हाला माहिती आहे, कारण की या आधीचे सुद्धा तिचे कारनामे आता हळूहळू समोर येत आहेत। करोडपती आई बापांची बिघडलेली औलाद अशी ही सिया गोयल। म्हातारी मेल्याचं दुःखने काळ सोकावता कामा नये, पुन्हा कुणाच्या घरामध्ये केतन अग्रवाल होऊ नये, कारण का अशी ही जी पोरगी आहे असंस्कारी, म्हणजे तिचे जर तुम्ही गोष्टी जर सगळ्या पडताळल्या, म्हणजे आता त्या पोलिसांकडे पण आहेत की जर तुझं अफेअर कुणाबरोबर आहे तर तू सरळ सांगायचं होतं ना, मला लग्न करायचं नाही, पळून जायचं होतं, पोलिसांकडे कंप्लेंट करायची होती, पण ते नाही केलं। ते म्हणले मला सोपा उपाय त्याला मारायचा। म्हणजे एका ह्याचा अंश वंश जो आहे अग्रवाल परिवाराचा, तो किडा मकोडा आहे का की जिला तू मारून टाकशील म्हणून। आणि किती त्याच्यामध्ये एक कोल्ड ब्लडेड मर्डर केलाय तिने। 20 वर्षाची पोरगी हो, 15 वर्षांपासून ती क्रिमिनल होती। 15व्या वर्षी तिने तिच्या मैत्रिणींचे बॉयफ्रेंड पळवले, त्या मैत्रिणींनी त्याला मारलं, त्याचे व्हिडिओज माझ्याकडे। ही माहिती कुठून आली तुमच्यावर? ही माहिती माझ्याकडनं मी सांगू शकत नाही कुठनं आली, पण प्रॉपर की जिथनं हे सत्य आहे तिथनंच आलेली। तुम्ही ही पडताळणी पण करू शकता। तिचे फोटो आहेत। तिचा भाऊ जो म्हणला होता की मी ओळखत नाही कोण आहे चेतन चौधरी, तिच्या भावाबरोबर सेल्फी काढली आहे त्यांनी, ते फोटो आहेत आमच्याकडे। मग ते सेल्फी मध्ये तू कुठून आला? असा वरून बसला? AI जनरेटेड तर नाही आहे, ते पण आम्ही चेक केलं, कारण का हे सगळं चेक करता येतं। आता तिचा जो चार्ट आहे 25 मेचा, त्याच्यामध्ये तिने टाकलाय की आधार कार्ड फ्रंट बैक भेज दो फॉर वेडिंग टिकट्स, जो होने नहीं वाला है फिर भी भेज दो। जो होने वाला नहीं है फिर भी भेज दो याचा अर्थ 25 मेलाही तुम्हाला माहिती होतं की तुम्हाला लग्न करायचं नाही। का नाही पळून गेली तू? तू काय एखाद्या जीवाला मारायचा हक्क कोणी दिला या पोरीला? आणि मुंबईला जानेवारीमध्ये ही 5 दिवस ऍडमिट होती। 10 दिवस तिने सांगितलं आराम घे, कारण का तुझा साखरपुडा आहे। काय झालं होतं त्याची तर मी माहिती घेतेय, तुम्ही पण माहिती घ्या पोलिसांकडे। तर बहुतेक मला असं वाटतं माहिती आली कोणत्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती, तिला काय झालं होतं हे सगळं माहिती आहे। पण एक मुलगी असल्यामुळं छोटी कसली लोक कुठे सिंपती देतात? उद्या आपल्या घरातल्या मुलांना मारलं तर तुम्ही म्हणाल नाही नाही छोटी पोरगी आहे सोडून द्या। गुन्हा तो गुन्हा आहे, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, ही विकृत प्रवृत्ती वेळेतच ठेचली पाहिजे, नाहीतर घराघरामध्ये बळी जातील अशा केतन अग्रवाल सारखी। कोणी उद्या म्हणेल नाही मला माझी बायको नाही आवडत, द्या ढकलून, नाही मला नवरा नाही आवडत, द्या ढकलून। ती सरळ म्हणती, काल तिने मीडियाला मिडल फिंगर दाखवलं, म्हणजे एवढी बेशरम आहे तुम्हाला मीडियाला खरंच सांगते की लोकांना जाणीव करून द्या की आता लग्न करताना सगळं इतिहास भूगोल बघा मुला मुलींचे। आणि करोडपती आई बापांनी तर पहिलं बघितलं पाहिजे आपली मुलगी आपला मुलगा कुठं जातोय, रात्री कुठं झक मारतोय, एवढा उशिरा काय येतोय, ड्रग्स तर घेत नाही, पार्ट्या करून काही अंधाधुंद वागत नाही, ही सगळी माहिती घेणं आज करोडपती नुसतं पैसे द्यायची, गाडी द्यायची आणि मारा लोकांना असं म्हणायचं, हे चालणार नाही। सियाचं जे चार्ट तुम्ही समोर आणलेला आहे तर ते कुणासोबतचं आहे याचं काय माहिती मिळाली? सिया सोबतचा जो चार्ट आहे की तिचंच मैत्रीण आहे, ती काहीतरी त्यांची तिकीट्स लग्नाची करत होती, तर ते चार्ट आहे आणि ते चार्ट आपल्याला मिळालेलं आहे। तुम्ही 2 दिवसापूर्वी तिच्या केतनच्या वडिलांची सुद्धा भेट घेतली, तर काय त्यांनी नेमकं काय सांगितलं आहे का? केतनच्या वडिलांबरोबर आम्ही 1.5 तास बोललो। त्या माणसाच्या आतमध्ये एवढं दुःख भरलेलं आहे, पण पुरुष असल्यामुळं ते म्हणले मला रडता येत नाही, कारण का मी जर रडलो तर माझी फॅमिली कमकुत। आमचा एक आता मी ठरवलं तर रिटायर्ड व्हायचं, भरपूर कमवलंय, आरामात जगायचं, नाती पोती संपला ना, विषय संपला, त्यांचं कुटुंबच थांबलं, कारण का वंशाचा दिवा गेला त्यांचा। आता त्यांची मुलगी आज ऍडमिट आहे हॉस्पिटलमध्ये, त्यांचे केतनचे आजोबा ऍडमिट आहेत छातीत दुखते म्हणून। म्हणजे एवढा त्या परिवारामध्ये एवढा धक्का बसलाय, कारण का लग्नाची तयारी चालू होती ना। आणि त्याच्यानंतर हे सियानी जे केलं, म्हणजे तिचे 3 प्रोफाईल्स होते, 2 प्रायव्हेट होते आणि एक कॉमन होतं, जे तिथं ती पूजा करताना, देवासमोर हात जोडताना, राधे राधे बोलताना, रांगोळी काढताना, म्हणजे एक सती सावित्रीचं एक रूप ती दाखवत होती यांना, आणि दुसऱ्या रात्रीचं नाईट क्लबचं रूप तर तुम्ही स्वतः बघत आहात काय भयानक आहे। आणि त्याच्यानंतर हिला 12 बॉयफ्रेंड होते, छोटे मोठे नाही 12। एवढे बॉयफ्रेंड म्हणजे ती तिच्या एंगेजमेंट नंतर पण कुठं गेलेली आहे, आणि ते पुरावे पण CCTV
पोलिसांकडे आहे. तर तिचं कुटुंब असं म्हणतंय की या संपूर्ण घटनेची आम्हाला माहिती नाही, म्हणजे ती कोणासोबत फिरत होती किंवा बाहेर काय करत होती असं आता तिचं कुटुंब पोलिसांना सांगते, माध्यमांना सुद्धा सांगते. हे इतकं खोटं आहे बघा. आता ह्याच्यामध्ये तिचा भाऊ असं म्हणत होता की माझा काही संबंध नाहीये. मग ही सेल्फी सिया काढतीये. हा तिचा बॉयफ्रेंड ज्याच्याबरोबर तिने मर्डर केला आणि हा तिचा भाऊ. हे काय AI जनरेटेड नाहीये. माहिती घ्यावी तिच्या कुटुंबाने. आणि सगळ्यात मेन कल्प्रिट म्हणजे तिची आत्या आहे. तिच्या आत्याने तिच्या आजोबांना असं पटवलं की अशी सुगुणी आणि चांगली मुलगी तुम्हाला पूर्ण भारतामध्ये मिळणार नाही. बाप्पा काय व्याख्या होती त्यांची मला माहिती नाही. नवऱ्याला मारणारी, त्याचा मर्डर करणारी आणि सुगुणी. तिचे आत्या मेन कल्प्रिट आहे. तिने हे सगळं घडून आणलं. इवन सियाच्या घरी जेव्हा दुःखाची मीटिंग होती त्या दिवशी सिया बोलायला लागली तर तिने सियाच्या तोंडावर हात ठेवून तिला बाहेर घेऊन गेली. उगाच काहीतरी तू बोलशील, अडकशील, चल निघितनं. म्हणजे या गोष्टी तिच्या भावाला, तिच्या आत्याला, तिच्या आईला, बापांना, तिच्या आईबापांची स्टेटमेंट 3दा बदलली आहेत. सगळं माहिती होतं. आपली मुलगी किती वाया गेलेली हे माहिती होतं. आपली मुलगी किती भंगार आहे हे माहिती होतं. फक्त कुणाच्या तरी गळ्यात ते लोढणं बांधायचं होतं म्हणून अगरवालांचा बळी गेला. पण हे वेळीच आवरलं असतं कुटुंबाने सियाचं हे सगळी प्रकरणं, तर केतन अगरवालचा जीव वाचला असता. 100%. पण त्यांनी त्या फॅमिलीला अंधारातच ठेवलं ना. आणि ते नातेवाईकात असल्यामुळे त्यांचा विश्वास होता. आणि सियानी पण जर तिला करायचं नव्हतं हे की तो तोतला बोलतोय किंवा त्याच्या डोक्यावर केस नाही म्हणून टाकायचं होतं ना. पळून जायचं होतं, पोलिसांकडे जाऊन बसायचं होतं. ते का नाही केलं तिने? तर ती म्हणते की मी ते सोनमचं पाहिलं, रघु राजवंशीला तिने मारून हनीमूनला, ती 6 महिन्यांनी सुटून बाहेर आली. मी 3 महिन्यांनी बाहेर येईन सुटून. हा तिचा आजचा पण कॉन्फिडन्स आहे. आज तुम्ही कोर्टात बघा, वडगावला घेऊन येतील 2:30 वाजता. तिचा कॉन्फिडन्स फार खतरनाक लेवलचा आहे. मी पोलीस अधीक्षकांची पण भेट घेतलेली आहे, तर या संदर्भाने सुद्धा पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे का, किंवा मग तुम्ही त्यांना सांगितलंय? हो, नाही, पोलिसांचा तपास व्यवस्थित चालू आहे. काल आम्ही त्यांना भेटून आलो, त्यांना रिक्वेस्ट केली. ते म्हणले ताई आमचा त्या हिशोबाने पूर्ण तपास चालतोय, कुठेही आम्ही लूपहोल सोडणार नाही, जेवढे आमच्याकडे पुरावे आलेत. कारण का बघा, ती मला असं वाटतंय की सुटेल, कारण का तिथं कोणी नव्हतं. पण ते सगळं प्री प्लॅन होतं, कोणी नसताना करायचं किंवा काय करायचं. तर ती निश्चित सुटेल ही मला गॅरंटी आहे. आणि मग चेतन चौधरीला बळीचा बकरा बनवते. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर एक महत्त्वाची माहिती, महत्त्वाचे काही पुरावे आहेत ते संगीता तिवारी यांनी समोर आणलेले आहेत. पोलीस आता या दृष्टीने सुद्धा तपास करतील अशी अपेक्षा त्यांना आहे. आणि सिया गोयल हिने थंड डोक्याने हे सगळं घडून आणलेलं आहे, त्यामुळे ती याच्यातली मास्टर माइंड आहे असं सुद्धा आता म्हटलं जात आहे. पण तिच्या आधीचे जे कारनामे आहेत ते सुद्धा आता हळूहळू समोर येऊ लागलेले आहेत. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे.